पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये 3-4 दिवसांपूर्वी एक मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी या व्यक्तीचा शोधही सुरू केला, मात्र काही केल्या पोलिसांना ही व्यक्ती सापडत नव्हती। अखेर काल रात्रीच्या सुमारास खरतर पुण्यातील याच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गुजरवाडी निंबाळकरवाडी नावाचा एक परिसर आहे। या परिसरामध्ये एक लहानसं जंगल असल्यासारखा एक एरिया आहे। या एरियामध्ये पोत्यात भरलेला एक मृतदेह सापडला। या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि समोर आलं अनैतिक संबंधातून घडलेलं हे हत्याकांड। नेमकं हे सगळं प्रकरण काय जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। काल सायंकाळच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीमध्ये असलेल्या एका जंगलाच्या परिसरामध्ये एक मृतदेह सापडला। हा मृतदेह पोत्यामध्ये बांधलेला होता। ज्यावेळी हा मृतदेह स्थानिकांनी पाहिला, स्थानिकांनी लगेचच पोलिसांना कळवलं। पोलिसांची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली, हा मृतदेह ताब्यात घेतला। मात्र मृतदेहाचे आपण जर चेहरा बघितला तर चेहरा अगदी ठीकठाक होता। शरीरावर मोठे भोसकल्याचे वार वगैरे होते, रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि अंदाजे 3-4 दिवसांपूर्वी या व्यक्तीचा खून झाला असेल अशा पद्धतीने या मृतदेहाची कुजण्याची जी प्रोसेस आहे ती चालू झालेली होती। मात्र चेहरा स्पष्ट कळत असल्यामुळे हा मृतदेह नेमका कुणाचा आहे हे पोलिसांना लगेचच कळलं। मुळात या सगळ्याची बॅक स्टोरी अशी होती की गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक कुटुंब जे आहे ते अगदी काम करण्यासाठी वगैरे पोटा पाण्यासाठी पुण्यात आलेलं होतं। हे मूळचं कुटुंब आहे झारखंडमधलं। झारखंडमधून अगदी नोकरी काहीच तिथे नसल्यामुळे इथे ते आले। इथे आल्याच्या नंतर वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साईटवर मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली। या कुटुंबात होते 2 सख्खे चुलत भाऊ आणि त्यापैकी एकाची पत्नी। अर्थातच या व्यक्तीचं नाव आहे अशोक पंडित। या अशोक पंडितची पत्नी आणि त्याच्याबरोबर अजय कुमार पंडित म्हणजे त्याचा चुलत भाऊ, हे तिघही जण एका घरामध्ये राहत होते आणि गेल्या अनेक दिवसांपासून कन्स्ट्रक्शन साईटवर दोघेही काम करत होते। असं सगळं असताना एके दिवशी अशोक पंडित याने आपल्या पत्नीचा मोबाईल फोन चेक केला। या फोनमध्ये त्याला सापडले काही चॅट, ज्या चॅटमध्ये या महिलेचे आणि तिच्याच दिराबरोबर तिचे जे काही अनैतिक संबंध आहेत याविषयी असलेले हे सगळे चॅट होते। आणि या दोघांमध्ये झालेले हे चॅट वाचल्याच्या नंतर अशोक पंडित हा माणूस जो आहे तो प्रचंड संतापलेला होता, कारण स्वतःची बायको आणि स्वतःच्याच चुलत भावामध्ये असलेले हे अनैतिक संबंध त्याला कळलेले होते। तेव्हापासून त्याचा अजय कुमारवर प्रचंड राग होता। त्यानंतर त्याने अजय कुमारचा काटा काढायचं ठरवलं। या सगळ्याच्या अनुषंगाने जेव्हा त्याला ही गोष्ट कळली आहे हे त्याच्या पत्नीला कळलं। पत्नीने लगेचच अजय कुमारला सुद्धा हे सांगितलेलं होतं की तुझ्या भावाला आपल्याविषयी कळलेलं आहे, तर तू काही त्याच्या समोर येऊ नकोस। त्यामुळे ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर हे दोघेही काम करत होते तिथून अजय कुमार फरार झाला। गेल्या 4-5 दिवसांपासून तो एका वेगळ्या कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन तिथे काम करत होता आणि तिथेच राहतही होता। मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून अशोक पंडित हा आपल्या चुलत भावाला शोधत होता त्याचा खून करण्यासाठी। अर्थातच तो त्याला 3-4 दिवस सापडला नाही, मात्र 3-4 दिवसांच्या नंतर तो नेमका कोणत्या कन्स्ट्रक्शन साईटवर राहतोय हे त्याला कळालं। त्यानंतर रात्रीच्या सुमारास अशोक पंडित त्या ठिकाणी गेला। कन्स्ट्रक्शन साईटच्या मागे असलेल्या रिकाम्या जागेमध्ये या स्वतःच्या चुलत भावावर म्हणजेच अजय कुमारवर चाकूने भोसकून वार करण्यात आले। अतिशय निर्घृणपणे त्याची हत्या केली गेली आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाचं नेमकं काय करायचं, तर मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती। आता ही विल्हेवाट नेमकी कशी लावायची हे त्यालाही समजत नव्हतं। मग त्याने काय केलं तर हा सगळाच मृतदेह जो होता तो एका पोत्यात भरला आणि गुजरवाडी निंबाळकरवाडीच्या परिसरामध्ये जो एक सुनसान एरिया आहे त्या एरियामध्ये नेऊन फेकून दिला। 3-4 दिवस या सगळ्याची कुणालाही खबर लागली नाही। मात्र 3-4 दिवसांच्या नंतर हा मृतदेह काही स्थानिक लोकांच्या नजरेस पडला आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण हत्याकांड जे आहे ते आता समोर आलेलं पाहायला मिळते। अर्थात भारती विद्यापीठ पोलिसांनी या सगळ्यामध्ये लगेचच अशोक पंडित नावाच्या या आरोपीला तातडीने अटक केलेली आहे। अटक करून त्याला न्यायालयासमोर हजरही करण्यात आलंय आणि हे सगळंच जे काय हत्याकांड आहे ते खरतर अनैतिक संबंधातून घडल्याचं आता उघड झालंय। त्यामुळे या प्रकरणातला आणखीन पुढचा जो काही तपास आहे तो सुद्धा भारती विद्यापीठ पोलीस करताना पाहायला मिळतात। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याच चुलत भावाचा खून करणाऱ्या या अशोक पंडितला न्यायालयाकडून नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.